नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या ज्यामध्ये स्वागत आहे. भारतीय नौदल सेनेअंतर्गत आता 2492 पदांची पदभरती निघालेली आहे. तुम्हाला येथे लागतात 40,000पासून ते 90,000पर्यंत प्रति महिना सॅलरी भेटणार आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला याबद्दल संपूर्ण माहिती बघायला भेटणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पण नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा. जर तुम्ही अजूनपर्यंत महाराष्ट्र डाक विभागाअंतर्गत जी 3000+ वेकेन्सीची भरती निघालेली आहे ती जर व्हिडिओ नसेल बघितली तर मी या व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये त्यावर लिंक देत आहे, तुम्ही ती पण नक्की बघा किंवा चॅनल जाऊन बघू शकता. कमेंटमध्ये मला नक्की सांगा की महाराष्ट्रामधून तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून माझ्या व्हिडिओ बघता. त्या जिल्ह्यामध्ये जी नवीन भरती येतील त्याची अपडेट मी तुम्हाला देतच राहीन. बघा, स्क्रीनमध्ये तुम्हाला संपूर्ण जाहिरात दिसत आहे. आता बघूया की कोणत्या पद्धतीची रिक्त जागा असणार व तुम्हाला शैक्षणिक पात्रता काय असणे आवश्यक असणार आहे. सर्वप्रथम डॅक रेटिंग या पदाकरता 209 जागा रिक्त असणार आहेत आणि तुम्हाला शैक्षणिक पात्रता ही फक्त 10वी पास असणे आवश्यक असणार आहे. त्यानंतर इंजिन रेटिंग या पदाकरता 266 जागा रिक्त असणार आणि तुम्हाला 10वी पास असणे आवश्यक असणार आहे. त्यानंतर बघा, नाविक या पदाकरता 307 जागा रिक्त आहेत आणि तुम्हाला येथे 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे. त्यानंतर इलेक्ट्रिशियन या पदाकरता 96 जागा रिक्त असणार आहेत. यामध्ये तुम्हाला 10वी+ तुम्ही ITI कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे. त्यानंतर वेल्डर आणि हेल्पर या पदाकरता 9 जागा, 10वी+ तुमचं ITI कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे. त्यानंतर मेस बॉय या पदाकरता 114 जागा रिक्त आहेत आणि इथे तुम्हाला शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास असणे आवश्यक असणार आहे. त्यानंतर कुक या पदाकरता 991 जागा रिक्त आहेत आणि फक्त तुम्हाला 10वी पास ते असणे आवश्यक असणार, तर तुम्ही ते अप्लाय करू शकता. बघा, तुम्हाला एज लिमिट काय लागणार आहे, तर एज लिमिट ही तुमची 18 ते 25 वर्ष असणार आहे. यामध्ये OBC करता 3 वर्षाचं कन्सेशन भेटेल म्हणजे 18 ते 28 वर्ष. SC आणि ST करता 5 वर्ष म्हणजे 18 ते 30 वर्ष इथे तुम्हाला कन्सेशन भेटणार आहे. त्यानंतर बघा, ॲप्लिकेशन फी किती लागणार आहे तुम्हाला. जनरल आणि OBC व EWS करता 100 रुपये, SC ST आणि अदर कॅटेगरीज करता 100 रुपये ॲप्लिकेशन फी असणार आहे. त्यानंतर बघा, तुमचं सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे. सर्वप्रथम तुमची रायटिंग एक्झाम होणार आहे. त्यानंतर तुमचं येथे पर्सनल राऊंड होणार आहे, ज्यामध्ये तुमची स्किल टेस्ट चेक केली जाणार आहे. त्यानंतर तुमचं येथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल चेकअप तुमचं येथे होणार आहे आणि त्यानंतर तुमचे जॉईनिंग लेटर येणार आहेत. त्यानंतर बघा, आता येथे तुम्हाला पर मंथ सॅलरी किती भेटणार आहे, तर तुम्हाला येथे प्रति महिना सॅलरी ही मी सर्व पदाचे न सांगता तुम्हाला एकत्रच पेमेंट सांगून देते. 40,000पासून ते 90,000पर्यंत तुमचे पेमेंट जाणार आहे. तर बघा, असे कोणते डॉक्युमेंट आहेत जे तुमच्याकडे असणे आवश्यक असणे तर तुम्ही ते अप्लाय करू शकता. सर्वप्रथम तुमच्याकडे फोटो, सिग्नेचर, आधार कार्ड, पॅन कार्ड. त्यानंतर तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन सर्टिफिकेटमध्ये तुमचं 10वीचं 12वीचं जे तुम्ही ITI कंप्लीट केलं त्याचं सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल हे माझं डॉक्युमेंट असणार तुमच्याकडे. बघा, आता ॲप्लिकेशन स्टार्टिंग डेट काय असणार आहे, तर सर्वप्रथम 21 जानेवारी 2026 पासून ॲप्लिकेशन स्टार्टिंग डेट झालेली आहे व ॲप्लिकेशन लास्ट डेट ही 10 मार्च 2026 असणार आहे. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन लिंक, नोटिफिकेशन लिंक भेटून जाईल. जे कोणी पण या बससाठी पात्र असणार तर नक्कीच फॉर्म भरा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब नक्कीच करा.